संत चरण म्हणजे संतांचे चरण कुठले आपण हेच समजतो नाही का. हे कुठेही जाऊन आलेले असतात, पण संतांचे चरण चांगला जर विचार केला तर आता चरण हे बाकीच्या बुवा लोकांना माहिती का ते मला माहीत नाही, कारण त्यांना बुवा कोणी केलं ते मला माहीत नाही. आणि संतांचे चरण म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध. अनुग्रह आणि प्रबोध हे त्या आजकालच्या बुवांना माहीत नाहीये, कारण वेळ थोडा कमी, त्यामुळे मी धावती वेळाने हे करते. मग त्यासाठी जगाच्या कल्याणासाठी न्याय निवाडा होण्यासाठी संतांच्या मुखातून जी अमृतवाणी बाहेर पडायची ती अनुभवासहित होती, नुसतं बोलायची नाही होती. म्हणून श्रीपाद बाबा म्हणायचे का भाऊ बोलायचीच कडीन बोलायचाच भात. आज खरंच तेच चालू आहे, कारण व्यासपीठ फक्त आता आहे ना बस पोट भरायचं साधन झालेलं आहे. बाबा बाबा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. मग त्यांच्या कृपादाने, कोणाच्या कृपादाने? त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका नाही का, ही संतांची परंपरा आहे. असं काहीच नाही आहे इकडनं जे पाठपाठांतर करून घेतलं आणि ते सांगितलं नाही का. मग तुमचा अनुग्रह लादलो, मग कोणाचा अनुग्रह आहे का सांगणाऱ्या बाबाला अनुग्रह नाही का. जे साधू संतांनी त्यांच्या मार्फत जी चालत आलेली जी परंपरा आहे त्या मार्फत हे जे संत चरणरस हा अभंग घेतलेला आहे, तो अभंग आज काय सांगतो आपल्याला, तर त्यासाठी आपण सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल मायबाप आज जिकडे बघावा तिकडे शोकांतिका वाटते. असो, त्यांचा दोष नाही, त्यांचा दोष नाही, दोष फक्त इथं आलेल्या बुवाचा. म्हणून आज एवढी शोकांतिका निर्माण झाली, कारण जगाला टिंगल टवाडी मनोरंजन कॉमेडी फुल टाइमपास करणारे, हसवणारे, खिदी दाथडे काढणारे महाराज जास्त आवडतात. त्या समाजाला खरं ज्ञान पटत नाही. संत आजही तुम्हाला अनुभव आणून देतात, पण त्या अनुभवापर्यंत जाणारा आज साधकच वंचित झाला, आणि तो साधक वंचित नको व्हायला पाहिजे. म्हणून माऊली वारंवार सांगतात का तुम्ही जाणतेने म्हणजे जाणूनच गुरु करा. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य वैजे, जैसे मूड सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. अरे बाबा, झाडांना पाणी मारून काहीच होणार नाही, त्याच्या मुळामध्ये जा. मुळात बघ, मुळात जर पाणी घातलं ना तर झाडं फांद्या टवटवीत होणार आहे. पण आज मुळात पाणी घालणारच कोणी नाहीये, आणि दाखवणारा मार्ग दाखवणारा बी कोणी नाहीये नाही का. कारण बाबा बाबा लोकांची लाट आलेली आहे. तो सगळीकडे कसं झालंय, गल्ली बोळात गुरु जमा झाले, गुरूंची पण लाट आली आहे नाही का. पोटासाठी झाले संत नाही का. म्हणजे विचार करा, हो म्हणजे पोटासाठी झालेले हे संत आहे, हे उजाळा करून देणारे संत नाही हो. आमच्याही भाग्यात कसं आलं हे मला सुद्धा कळालं नव्हतं. हा अनुभव आहे. अहो आम्हाला ज्ञान म्हणजे देव काय, संत काय, नाम काय, प्रचिती काय, गुरु काय, शास्त्र काय, काहीही माहीत नव्हतं. एकदम ठेंगा होतो आणि नुसतं खायचं प्यायचं एन्जॉय करायचा नाही का. 2003 साली लग्न झालं आणि माझ्या स्वामींनी म्हणजे मार्गदर्शन मिळालं सासून त्यांचं, आणि त्यानंतर 2005 मध्ये अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतर 2011 मध्ये प्रबोध नाम मिळालं. तेव्हापासून ट्यूब पेटल्यानंतर माझ्या गुरुवारी आईसाहेबांची, वृषालीताई आईसाहेबांची गाठभेट झाली, आणि असा नवीन बहार आला की जीवनामध्ये परिपूर्ण लक्ष दिलं. लहान लेकरासारखं 40 वर्षापासून यांना सांभाळलेलं आहे. हे जेव्हा लहान होते त्या 8वी 9वीत असताना आईंचं लक्ष यांच्यावर होतं. खरंच लेकुराचे हित, लेकुराचे हित, करी लाभावी न प्रीती नाही का. या न्यायाने संत आपल्यावर परिपूर्ण कृपा करत असतात, पण ते आपल्यासारख्या लेकराला कळत नसतं. सूक्ष्म रूपाने
आई साहेबा म्हणजे परिपूर्ण दृष्टी त्यांची आमच्यावर होती आणि आमच्यासारख्या पामरांना असं ज्ञान व्हावं का? आम्हाला काहीच येत नव्हतं. मला हरिपाठ काय म्हणतात, अभंग कशाबरोबर खातात हे सुद्धा कळत नव्हतं. त्या सांगायच्या, आई साहेब म्हणायचं बोलायचं जसं आलं तसं बोलायचं, नाही बोलता आलं तर काही बोला. बाबा म्हणायचे का आम्हाला शिव्या दे भाऊ, नाही का? माझे श्रीपाद बाबा आई साहेब मला कायम सांगायचे, नळावर जातात भांडण करायला, काही शिकावं लागतं का? शिकावं लागतं का? पदोपदी मार्गदर्शन, प्रत्येक शब्दातून त्यांच्या शब्दातून बोध मिळत राहतो. आणि असा बोध आज मला म्हणजे कुठंच भेटलेला नव्हता आणि तो मला माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांच्या या धर्म व्यासपीठावर मला मिळालेला आहे. आणि माझ्यासारख्या पामराला आज तुम्ही आज अधिकारी गुरुवर्य ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी आहेत, तुमच्यासारख्या सूर्यासारख्या ज्ञानांच्या पुढे हा काजवा तरी काय बोलणार, नाही का? पण माऊली म्हणतात, जैसे दीप कळिका दाकुटी बहु तेजा ते प्रगटी, ते सद्बुद्धी ते कुटी म्हणू नये, नाही का? म्हणून माऊली ज्या सांगतात आपल्याला साधू संतांच्या नुसार चालायचे. पण आजकाल काय झालं, मनाने सांगितलं जातंय, नाही का? मनाने काहीतरी मसाल्याचा फवारा मारायचा, थोडीशी चव बघायची, वा झालं त्या हॉटेलचं नाव रोशन, एक मोठा बाबा, त्याचा लावा जामा, त्याची गाडी, त्याचे वाईट कपडे नाही का बगड्यासारखे, आला बाबा. बापरे, बाबाच्या आजूबाजूला त्याचे जे चेले असतात का काय असतात ते, बाबा बाबा सारखा बाबा आला. बाबा मोठा तीर मारणार आहे ना, तीर मारणार आहे बाबा. बाबाची रेट पण मोठी, डेट पण मोठी, पोट बी मोठं. बस हा अनुभव आहे बरं का, स्वतः घेतला अनुभव त्यांच्या कीर्तनामध्ये. त्यांच्या कीर्तनात नाव मोठं लक्षण खोटं, हे खोटं नाही आहे. कारण आम्हाला अगोदरपासून संतांनी सावध करून दिलेलं आहे, गल्लीबोळात गुरु जन्माला येणार आहेत म्हणे, हो त्यांच्या मागं नाही जायचं. ही लाट आलेली म्हणे, जशी कोरोनाची लाट होती ना, बस तशीच ही लाट आहे गुरुबाबांची. सांगितली नाही, खूप मोठी शोकांतिका आहे. कारण हे व्यासपीठ नारदाचं आहे आणि इथं नारदच विषय सांगितला पाहिजे, नाही का? म्हणून पुढे ज्ञानेश्वरी असते. ए भामट्या, ज्ञानेश्वरीला सोडून एकही शब्द बोलू नको. चल ज्ञानेश्वरीचा अनुभव आम्हाला आणून दे. हो, अनुभव आणून दे. काय आहे त्याचं? कारण अष्टसात्विक भावाचे लक्षण ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायात 34वा श्लोक, ओवी क्रमांक 5, काटले आटू घेत वाचा पांगोळी जे त्याची तेत आपाद कुंचकीत रोमांचाले अर्ध उन्मलित डोळे वर्षात ती आनंदी जळे आतुल्या सुका मिरचिनी बळे बाहेरी कापे. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज म्हणावं का? कुठून आला रे तू? महाराज आहे ना, महाराज आहे ना तू, कीर्तन करतो ना. काय सांगतो तू समाजाला? तुझं जे समाजाला माहिती नाही त्या सांगणाऱ्याला महाराज म्हणतात, बरोबर? जे समाजाला माहिती नाही ते सांग. मी अक्षरशः आमच्या म्हणजे आता गावाचं नाव काही घेत नाही, आणि त्या ठिकाणी भागवत कथा चालू होती. भागवत कथेनंतर बाबांशी चर्चा झाली. बाबा मला माळ घालायची, बरं बसा म्हणे. बसलो, ए माळ आणणार आहे म्हणे. माळ आणली, घ्या म्हणे ताई. इतकी बाबाला घाई होती, बाबांनी माळ घातली. ताई रामकृष्ण हरी मंत्र म्हणा आणि शहाणे व्हा. मग आम्ही येडे होतो म्हणून तुमच्याजवळ बसलो. शहाणे व्हा म्हटलं बाबा. बरं म्हटलं, रामकृष्ण हरी मंत्र कसा म्हणायचा, काय म्हणायचा? नाही ताई, रामकृष्ण हरी तुम्ही बोलता चालता म्हणायचा ना म्हणे, मस्त उठता बसता म्हणत राहायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा, पण माऊली हरिपाठात म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, तो राम जपा. मग शिवशंकर आणि कुठला राम जपला? शिव तर अगोदर होते ना, रामकृष्णाच्या अगोदरही शिव होते ना. मग त्यांनी काय केलं? आणि दुसरी गोष्ट म्हटलं, प्रभू स्वतः राम होते ना, ते देव होते. प्रभू श्रीकृष्ण भगवंत पण देव होते ना. मग त्यांना काय गरज होती? राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारको, श्रीकृष्ण सांदीपनी परब्रह्म दाविले. मग त्यांना काय गरज होती गुरूंकडे जायची? ते तर देव होते ना.
मला रामकृष्ण हरी नकोय. जे रामाजवळ होतं ते पाहिजे बाबा, जे प्रभू श्रीकृष्णाकडे होतं ते पाहिजे बाबा मला. म्हणे ताई ते तर अजून मलाच माहित नाही म्हणे. गुरु विना ज्ञान कळेना, अकल वादळात कळेना. गुरु विना ज्ञान कळेना, अकल वादळात कळेना. 20 लाखाचे बांधले घर, त्याला लावलेचे म्हणे अमोर. आई बापा विना शोभा येईना, अक्कल बाजारात मिळेना. बघा विचार करा, जसं तुम्ही एवढं मोठं घर बांधलंय, हा त्याच्यामध्ये चिमण्या मोर लावले, त्या बंगल्यामध्ये जर आई बापच नसतील तर काय करायचं? ज्या आई बापाने तुम्हाला एवढं कष्ट करून तुम्हाला उन्हात न जाऊ देता सहज तुम्हाला प्राप्त करून दिला नाही का, आणि त्या आई वडीलच जर त्या बंगल्यामध्ये नसतील तर काय करायचं? जर समजा एखादी सुंदर नारी आहे, हा इतकी छान आहे, नटून थटून आली नार, पहाटचा शृंगार पार, नटून थटून आली नार, पहाटीचा शृंगार पार. कुंकवाविना शोभा येईना. त्याच प्रकारे झालंय. आज हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतंय? चाले हे शरीर कोणाची असत्ये, कोण बोलवितो हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भोजन चुकवू नका. भोजन ना, कारण भोजनाला गर्दी फार होती ना. म्हणजे बघा, जे महत्वाचं आहे ते तसंच बाजूला ठेवलं. कोणी? सांगणाऱ्या पाखंडींनी, बाबा लोकांनी. कारण आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिवाचं ऐक्य कोणीच सांगत नाही. आणि इथं सगळं सांगतं, पण इथं यांना उद्धार करणाऱ्यांची कमी आहे. पण इथं बरोबर आहे नाही का? सकाळीच त्या ताईंनी सांगितलं ना, आस्तेच्या महापुरी रिगता हाती कोट्यावरी, परिप्राप्तीच्या पहिला तिरी विपलाईला निघे नाही का? कारण आता हळदी कुंकू वाहणारे खूप आहेत. पूजा 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 पूजा, देव 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 देव, लहानांपासून मोठ्यांपर्यंत देवाच्या शोधातच निघाले, तरी देव भेटत नाही. इथून आता काशी यात्रा ट्रिपा सुरू झाल्या. काशीला, वृंदावनला, फाटूश्याम काय असेल ते, मला तिथला वाद नाही तीर्थयात्राच करण्याचा. पण पहिले अगोदर आपण बघून घ्यायचा हरी कुठं आहे असं. कारण हरी जर त्या ठिकाणी असता तर तिथले लोक वंचित झाले नसते नाही का, काशीतले पण. मग त्यासाठी हा जो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, याची प्राप्ती न होता सगळीकडे पूजा पाठ चालू आहे. त्यांना सुद्धा माऊली 17व्या अध्यायात सांगताय, तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती जय सात्विक कर्म, परिविनियोगाविन काम विफल होय. जोपर्यंत तुमच्या जीवनात विनियोग येत नाही तोपर्यंत भक्ती ही विफल होत नाही, व्यर्थ आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, म्हणजे हे जे आहे नाही का, जिकडं तिकडं भक्तीची लाट आहे ना, मग त्या लाटेमध्ये तुम्ही त्या बाबा लोकांना विचारायला पाहिजे नाही का. मग त्या बाबा आता शिवकथेमध्ये पण त्या बाबांना विचारायला पाहिजे, त्यांच्याशी आपली काही दुश्मनी नाहीये. त्यांचा कुठं माझा बांधाला बांध पण नाही, मला कुठं जायचं बी नाही त्यांच्याशी.
सोमवार सोडायला. फक्त एवढंच सांगायचंय का बाबा तुझं एवढा मंडाल पंडाल काय तुझं टाकलेलं आहे हां, तिथं एवढी पब्लिक बसलेली आहे हां, उन्हातानाची एवढी गर्दी करून बसलेली आहे. मग तू जर शिवकथा आहे मग ते शिवाने पार्वती मातेला काय बोध केला, हा बोधाचा तू अनुभव आणून दे नाही का. कारण माऊली 18व्या अध्यायात सांगताय ना, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेणो परी श्री त्रिपुरारी सांगितले जे. मग ते काय असेल हा, जगाच्या पाठीवर कुठं आहे ते फक्त संतांकडे मिळतं हा. मग आता संत कसे ओळखावे, संत कसे ओळखावे, कारण आपण म्हणतो ज्ञान हे संत आहे नाही का, मान्य आहे ज्ञान हे संत आहे, पण आचरण सुद्धा श्रेष्ठ आहे. आचरण आणि संत कसे आहेत, आता बघा वेद सांगणारा तो वेदांतचार्य आहे, तो संत नाही आहे हा. कीर्तन करणारा कीर्तनकार आहे, तो संत नाही आहे. प्रवचनकार करणारा प्रवचनकार आहे, तो संत नाही आहे नाही का. मग संत कोण आहे, ज्या ठिकाणी जीव शिव ऐक्य करून दिल्या जातं, आत्मा अनुभव आणून दिल्या जाते आणि त्याचे अनुभव आलेल्यांना आणून दिल्या जाणाऱ्यांना संत महात्मे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशा संतांच्या जर पायाची धूळ किंवा त्यांचा स्पर्श जरी झाला तरी वासना शिल्लक राहत नाही, वासना जळून खाक होते. अगोदर परमार्थ म्हणजे प्राप्त तर आहेच आपल्याला, मग त्या भगवंताची प्राप्ती प्रगट होण्यासाठी अगोदर वासना घालवावी लागते. वासना जर गेली नाही ना तर त्यांनी ज्ञान सुद्धा सांगू नये, कारण आता सांगणाऱ्यांच्या वासनाच खूप आहे, त्यांची नजर खूप आहे. अशा पाखंडी बाबांची वासना इतकी घाण आहे आणि आशांच्याच दरबारामध्ये लोकांची लाट आहे हां. कारण खूप ऐकायला मिळतंय यूट्यूब फेसबुक वगैरे काय 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 नाही हो हां. हे जर सांगा तुम्ही आता मला कर्मकांड आहे का हां. जर प्रभू आपल्या लक्ष्मणाला बाण लागला, मग लक्ष्मणाला जर बाण लागला मग तिथं तर एवढे मोठमोठे होते प्रभू श्री रामचंद्र होते नाही का, हनुमंताजी होते, मग यांना ते कर्मकांड करून त्यांना जखम चांगली नाही करता आली का हां. का बरं त्यांनी उड्डाण घेऊन नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही भारत भूमी आपली संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अशा पावन नगरीमध्ये पवित्र अशी संतांच्या भूमीमध्ये इथं सत्य ज्ञानाची प्राप्ती सांगायला पाहिजे नाही का. इथं बीज काय केलेले, नाम केलेले. तर तुकोबाराय आम्हाला सांगतात का तुम्ही असे बोलता तुम्ही तसे बोलता, आम्ही नाही बोलत आहे. तुकोबाराय सांगून गेले, धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. काय सांगितलं, माझ्या साधू संतांनी अनुग्रह घेतला, चिंतन केलं. त्यांनी कुठं चिंतन लावलं, त्यांच्या चित्ताला चाळा लावला. चिंतन चित्ताला मग उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेट देत असे. मग ते सुख कसं असेल हो, किती सुंदर असेल ते सुख. त्या सुखासाठी आपला जन्म आहे हां. मी कशासाठी आलो, मी का आलो, माझा विषय काय, इथं येण्याचं माझं प्रयोजन काय आहे. आज नेमकं विषय आणि विषयांचं प्रयोजन सांगत नाही सांगत. त्यांच्यामध्ये आपले सुद्धा बांबवले. जे हंस होते ते बगडे बनले. तू न भी खरं मन भी खरं नाही का, बगडे बनले. राजहंसाचे लेकरं होते हो. कशासाठी, ही परपोटासाठी. अरे जा नाही आम्हाला तारीख मिळाली तरी चालेल, पण इथं आम्ही सत्यच सांगणार हो. नारदाची गादी आहे, व्यासपीठ आहे, कीर्तन आहे ना. कीर्तन कशासाठी आहे, उद्धाराचा मार्ग आहे. कीर्तन प्रवचन श्रीपाद बाबा म्हणत होते, भाऊ कीर्तन प्रवचन कुछ डायलॉग बाजी नाही आहे, कीर्तन प्रवचन आहे, मनोरंजन नाही आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही याच कारणाशी आलोय नाही का. तुका म्हणे आम्हा दाढीले निरोपा सांगा.
आता किती जण निरोप सांगता, मला कोणाचा पेपर नाही तपासायचा आहे, पण चांगला जर विचार केला तर